श्री एकविरा देवी महात्म्य. ओम नमः. श्री मनमहागणपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री गामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री महालक्ष्मी महासरस्वतीभ्यो नमः. सर्वभ्यो देवेभ्यो नमः. मातृपितृभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. श्री एकविरा देवे नमः. ओम नमो गणराय गौरी नंदना विघ्नहर्ता भवहरणा. श्री एकविरा देवे नमः. नमन माझे लोटांगणी नंतर नमिली श्री सरस्वती ब्रह्मकुमारी विणावती जगन्माता भगवती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया. स्मरुणी त्या पवित्र पाय चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषी मुनी संतजन बुद्धगणगणी आणि सज्जन करुणी त्यांची नमन. ग्रंथ रचना केली जगज्जननी एकविरा माता. नवसाला जी पावते भक्ता तिचे महात्म्य वर्णितो आता. आदी मायाजी आद्यशक्ती 108 तिची पीठे असती. त्यातील एकविरेची उत्पत्ती अतर्क्य अलौकिक असे. आधी तिने केले तपाचरण प्रसन्न झाले. पंचानन तिला त्यांनी दिले वरदान तेची आता वर्णिते. निश्चित समयी या भूतालावर एक शाकुमंशी रेणू राजेश्वर त्याचे घरी तुझा अवतार होईल जाण निश्चय. नाव तुझे रेणुका असेल. 5 पुत्र तुला होतील एकवीर पराक्रमी त्यातील म्हणून म्हणतील एकवीरा. दुसरी एक कथा सुंदर प्रचलित आहे पूर्वापार ती ऐकावी सादर. पुण्य लाभेल श्रोत्यांचे. दक्ष प्रजापतीने केला यज्ञ पार्वतीस नव्हते आमंत्रण. तरीही ते सता होऊन यज्ञ माहेरी जावया निघाली. अनाहुताला नसतो मान शंकराला हे ठाऊक पूर्ण पुढची घटना आधीच जाणून शंकर तिला म्हणाले, जर तेथे भलते झाले काही शेवटचीच आपुली भेट ठरेलही. मग तू कुठे भेटशील तेही सांग आताच देवी. तेव्हा शिवासी म्हणे ती सती एकविरा अवतार घेईन पुढती भेटेल मग सह्याद्रीवरती. चिंता त्याची करू नका. महाराष्ट्राच्या वीरभूमीत सह्याद्रीच्या थोर कुशीत इंद्रायणीच्या खोऱ्यात कार्ला नामे स्थान असे. आता ज्याचे कार्ला नाव तेच प्राचीन विहार गाव. आठवणी शिवाचा सद्भाव एकविरा तेथे प्रगटली. लगतच असती बौद्ध रेणी सुंदर कोरी व अत्यंत देखणी. तशाच एका अखंड शिळेतुनी देवी प्रगट जाहली. अनेकांना दृष्टांत झाला. देवी पावते नवसाला ऐसा असंख्याला प्रत्यय आला. भक्तांची रेख लागली. वाव नसे तेथे प्रदक्षिणेला पुढे सभामंडप भव्य बांधिला. 2000 वर्षे झाली या गोष्टीला. दरवर्षी महोत्सव होत असे. जागृत असे हे देवी स्थान म्हणून नम्र होऊन आपण देवी चरणी करणवंदन स्तुती सुमने वाहूया. हे एकविरे जन्नी तू एकनाथांची कुलस्वामिनी. असंख्य नरनारी तव भजनी आनंद समाधी अनुभविते. दैवज्ञ ब्राह्मण सोनार कायस्थ प्रभू भंडारी कासार कोळी ब्राह्मण आदी अपार त्यांची तू कुलदेवता. शुद्ध सप्तमीपासून चैत्रात सतत पौर्णिमेपर्यंत जत्रा भरते अहोरात्र 16 काय वर्णावा. देवी बससे तू पालखीत जासी येसी मिरवीत मिरवीत डोंगराखाली देवघर खेड्यात आपल्या प्रिय माहेरी. तेव्हा त्या मिरवणुकीत वारी येते अंगात. देवी तुझ्या उत्सवात आनंदी आनंद होत असे. कोणी येते नवस बोलाया कोणी येते नवस फेडाया कोणी मागणे मागाया चरणी मस्तक ठेविते. ब्रह्मदेव जेव्हा वेद विसरला माते तुला तो शरण आला. तेव्हाच आठवले वेद त्याला ऐसे थोर सामर्थ्य तुझे. जे कोणी तव भक्ती करीती त्यांच्या मनकामना सफल होते. ऐसी आहे तुझी ख्याती म्हणून शरण आले मी. देवते माझी इच्छा असून मनासारखे भजन पूजन घडत नाही माझे हातून. याची खंत वाटते. पोटासाठी रात्रंदिन कष्ट उपसते मोठे लहान. व्यवहार धरता दैनंदिन अपराध घडती अनेक. मी आहे अज्ञ पामर मतिमंद पापी फार. तू आहेस थोर उदार उद्धार माझा करावा. एक वीरा तीच देवी तीच रेणुका रेणुका तीच यल्लम्मा देखा. अमुकच मोठी ऐसा हे का धरू नये कोणी. आदिशक्ती देवी पार्वती तिच्याच या साऱ्या मूर्ती. स्थळ काळ परत्वे चरित्रे ती भिन्न भिन्न भासते. सच्चरित्र हे जे रेणुकेचे तेच महात्म्य एकविरेचे. साम्य त्यात यल्लम्माचे भेदाभेद नसे मुळे. एकविरा माता कार्ला डोंगरी मुख्य रेणुका आहे माहुरी. यल्लम्मा सौंदत्तीच्या टेकडीवरी शक्तीपीठे प्रख्यात ती. चैत्री अश्विनी मार्गशीर्षाला देवीचा या भरतो मेळा.
भक्तजन होती तेथे गोळा दूर दूर प्रांतीचे. रेणुका चरित्र नाम एक ग्रंथ लिहिला आहे तमिळ भाषेत. कथाभाग मात्र त्यात आहे थोडा वेगळा. रेणुकादेवी दक्षिण भारती प्रिय देवता द्रविडांची होती. तिला अक्का जयचार म्हणते अपभ्रंश एकविरेचा. रेणुकेची उत्पत्ती वेगळी आहे. महाभारती कमळापासून झाली ती म्हणून नाव कामला. सोमप्राजा तिचा पिता, रेणुराजा तिचा भाता, ऐसे त्या ग्रंथी म्हटले असता संभ्रमी मन पडत असे. कलिका पुराण नामे ग्रंथात वेगळा आहे वृत्तांत. म्हणे विदर्भ राजाच्या कुळात रेणुका देवी जन्मली. रेणुका चरित्राला नाही पारते एक मोठे कोडेच खरोखर. कथा कहाण्या अपार अनेक इतिहास सांगते म्हणते मतांतरे पाहू नये. वादविवादात शिरू नये. तशाने अशंका मनात येते खरे खोटे कोणते. कथा असोत असंख्य, स्वरूपे असोत अनेक. शक्तितत्व एकच एक तेच आपण वंदावे. सर्व परिचित आहे जी कथा तीच आपण ऐकावी आता. भक्तिभावे श्रवणकरिता पुण्यलाभ होत असे. कान्यकौब्ज नामी नगरीत रेणू राजा होता राज्य करीत. त्यासी नव्हता एकैच पुत्र, यास्तव दुःखी होता तो. त्याने पुत्र कामिष्ठी यज्ञ केला तेव्हा एक चमत्कार झाला. पुत्र न होता त्याला कन्याच एक झाली. रेणू राजाची ती कन्या काय असतो म्हणते तिला रेणुका प्रिय झाली. सर्व लोका दिव्य रूप आगळे. वर्षामागून वर्षे गेली. रेणुका पुढे वयात आली. पित्याला चिंता लागली तिच्या शुभ विवाहाची. मग त्याने काय केले तिचे स्वयंवर रचिले. राजे थोर समस्त जमले, ऋषीमुनी अनेक. जमदग्नी नामे एक तापसे आला होता स्वयंवरासी. त्याला पाहुणी रेणुकेसी प्रीती उत्पन्न झाली. तेजा पुंज पिळदार भव्य दिव शरीर व्यक्तिमत्व ते उठावदार रेणुकेला आवडले. रेणुकेने ती पुष्पमाला जमदग्नीच्या घातली गळा. पाहुणी तो सुख सोहळा सर्गी देव आनंदले. लगेच मग रेणुराजाने शुभदिनी शुभमुहूर्ताने लग्न लाविले. थाटाने कन्या ऋषी सरपिले. गौरी हराचा जोडा शोभला. त्यांचा संसार सुरू झाला. शोभा आली तपोवनाला. कामधेनू अति आश्रमी. हा हा म्हणता वर्षे गेले. रेणुकेला 5 मुले झाली. एकाहून एक भाग्यशाली मातृ पितृ भक्त ती. वसुमंत शयन वसू, चौथा तो विश्वावसू, 5वा त्राणकरी परशु, अवतार 6वा विष्णूचा. त्या 5ही पुत्रांत परशुराम हा कनिष्ठ सूत. परंतु वरिष्ठ पराक्रमात त्रिलोकी प्रसिद्ध झाला. पुढे एके दिवशी नित्याप्रमाणे स्नानाचे रेणुका गेली. नदी तीराचे विचित्र दृश्य देखले. त्याच वेळी त्या नदीत गंधर्व आपल्या स्त्रियांसहित जलक्रीडा होता करिता अनंग रंग चालते. त्यांचे उत्तान प्रेमचाळे पाहुणे तिचे डोळे दिपले. मनात अनंत विचार आले फक्त एका क्षणभरी. म्हणे मी हे काय पाप केले. परपुरुषाचे रतिरंग पाहिले. पतिव्रतेला हिन शोभले. महत् पाप घडले. मग ती भयभीत होऊन जलपात्रे शिरावर घेऊन परत आली निज सदनी. झपझप अपराधी मनाने. अंतर्ज्ञानी जमदग्नी समजले सर्व प्रकार मनी. पत्नीसी पाहताच क्षणी क्रोधायमान झाले. म्हणाले मी तापसी ऋषी सदा सर्व काळ वनवासी. आधीच कोणाविषयी लंपटासी वरावयाचे होते. तू गंधर्व स्त्रियांची वस्त्रे भूषणे पाहिली. तोच तुला भूल पडली. क्षणात तुझी मती चढली. हवेसे ते सुख वाटले. तलम वस्त्रे रत्नावरणे, नरम गाद्या गिद्यांवळी लोळणे, ही थोरा मोठ्यांची लक्षणे. मी आहे एक भिकारी. वैभव तुला जे हवे वाटते नाही मिळणार ते कधी येथे. जा खुशाला वाटेल तेथे राजविलास भोगाया. असे तू शूद्र पापणी तुझे तोंड पाहता क्षणी. अनंत पातकाचा धनी होईल तो पाहणारा. आत्ताचे आत्ता जा इथून चालती हो आश्रमातून. पुन्हा न दावी तुझे वदन. चल जा हो चालती. तेव्हा धरुणी पतीच्या पाया म्हणे सते मी तुमची जाया. पतिदेवा आपण आहात सध्या अपराध पोटी घालावा. नकळत घडली आहे चूक. शिक्षा मला करा मला अनेक. त्याचा न वाटे मला धाक परी लोटू नका दुरी. जमदग्नी प्रत्यक्ष रुद्रावतार. त्यांचा क्रोध झाला अनिवार्य. न द्रवता त्यांचे अंतर क्रोधाग्नी थोर भडकला. ज्येष्ठ सुताला बोलाविले. रेणुकेचे कृत्य वर्णिले आणि अखेर म्हणाले शिरच्छेद करीचा. पुत्र म्हणे मातृहत्या करणे म्हणजे घोर पातकाचा धनी होणे. सहस्र वर्षे नरकात पडणे मुक्ती नाही त्याला. ऐसे असता शास्त्रवचन हे दुष्कृत्य महाद्रवण होणार नाही. माझेकडून क्षमा तात करावे. पित्याने त्याला शाप दिला. क्षणात भस्म झाला. इतरांचाही तोच प्रकार झाला. उरला परशुराम तो. पित्याने तेच सांगितले. त्याला परशुरामाला पेच पडला. काय कळावे कळेना त्याला. इकडे आड तिकडे वीर पितृअज्ञाप्रमाणे मारणी. मातेचे शिर टाकले छाटून. तेव्हा शांत झाले जमदग्नी. म्हणाले धन्य सुपुत्र तू. तुझवरी झालो मी प्रसन्न. काय हवे ते घे मागून. पित्याचे उद्गार ऐकून परशुराम तत्क्षणी बोलला. सजीव होऊ दे माझी आई. दुसरे मधलं नको काही. दान द्यावे एवढा. तथास्तु म्हणता जमदग्नींनी 5ही शरीरे झाली सजीव जाहली. अघटित घडली घटना आली घडून. आनंदी आनंद झाला.
पुढे मग सहस्रार्जुनाने कामधेनूच्या लोभाने जमदग्नीला मारिता त्यांनी परशुरामे सूड घेतला. कथा भाग या पुढचा सर्वांच्या परिचयाचा. रेणुके एकविरा देवी सदैव मजवरी कृपा असावी. आम्हा सर्वांना सुखी ठेवी. आयुष्य आरोग्य लाभावे. चिंता दारिद्र्य आणि दुःख यांचा करावा नाश. शत्रुपीडा आणि बहिर्वास दूर करी हे देवते. घरी दारी देशी परदेशी जाईन मी ज्या ज्या स्थळासी. तो असावीस माझ्या पाठीशी. रक्षण माझे करावे. यश मिळावे. विद्येत बरकत असावी. धंद्यात पाप विचार न येऊ. मनात कुटुंबीय मंडळी सुखी असावी. लाख अपराध नित्यंदिन घडते. नित्य माझे हातून यश क्षमा याचना कराय जाणत वचनी धाव घेतली. मी आहे तुझे लेकरू नको माझा आवेर करू. तुझ्या विण कोणा हाक मारो आई धाव पाव गे. साधो स्वार्थ आणि परमार्थ श्रम माझे न जावो व्यर्थ. प्राप्त हो चारी पुरुषार्थ वरदान याची देईतो. घरी नांदो सुख शांती संतती संपत्तीची हो प्राप्ती. जगात वाढो सत्कीर्ती धन्य धन्य म्हणून. एकविरा देवी अंबा तूच जगदंबा. विश्वाधार तू प्रारंभा. आधी अंत नसे तुला रमा. शारदा शंभुकांता भगवती कालिका दुर्गा शांता. कालरात्री तू जगन्माता. नावे रूपे अनेक. अग्नी वायू इंद्र वरुण सर्व देवता तुझ्या हातीन. तवाज्ञेचे करीती पालन सर्वश्रेष्ठ देवी तो. वंदिती तुला देवता सर्वमान्य असे तुझी श्रेष्ठता. तुलाच आता माझी चिंता योगक्षेम सुखे चालवी. निर्विघ्न हो ऐक जीवन तुझ्या कृपेचे कवच घालून. सदा सर्वदा करावे रक्षण आधी व्याधीपासून. सदा घडावे तुझेच चिंतन न हो तर कधी विस्मरण. अंती लाभ सद्गती धन हीच माझी विज्ञापना. जय जय देवी एकविरा. जय जय देवी विश्वाधारा. तुझाच आम्हा असे असरा देई थारा तव चरणी. देवी तू असे उदार तो कृपेचा देई आधार. घेऊन आमचा कैवार उभय द्यावे आम्हासे. जय जय हे भयमोचिनी. जय जय सत्यानंद स्वरूपिणी. जय जय अनेकास धारणी. देवी माते नमोस्तुते. महात्म्य तुझे अजोड नाव अमृताहुनी गोड. अखंड तुझ्या पदाची जोड व्हावी हीच प्रार्थना. जो करील हा ग्रंथ पठण नित्य सांज सकाळ जाण. त्याची दृढ श्रद्धा पाहून एकविरा प्रसन्न होत असे. या ग्रंथाच्या 3 प्रती देई जो देवी भक्तांप्रती. त्याच्या मनीषा पूर्ण होती. शके 1898 वर्षी चैत्र मासी कृष्ण पक्षी नवमी गुरुवार दिवशी ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री एकविरार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. उदो बोला उदो श्री एकविरेचा उदो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. उदो कारे गरजते काय महिमा वर्णो तिचा. गडबड झाली. चालेल.